परळी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून राजासाहेब देशमुख आणि महायुतीकडून धनंजय मुंडे हे निवडणुकीला सामोरे गेलेले होते. यात राजासाहेब देशमुख यांचा पराभव झालेला होता. मात्र ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी त्या ठिकाणी त्यांचे जे कार्यकर्ते होते ॲडव्होकेट माधव जाधव त्यांना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली होती. त्या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झालेला होता. त्याची दखल घेऊन शरदचंद्र पवारांनी देखील तो व्हिडिओ एक्स अकाउंटवरून शेअर केलेला होता. आपल्यासोबत खुद्द ॲडव्होकेट माधव जाधव आहेत. नेमकं त्या दिवशी काय प्रकार घडला होता. मात्र तो प्रकार घडल्याच्या नंतर 82 दिवसाच्या नंतर आता परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये त्या दिवशी जी घटना घडली त्या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे. आपल्यासोबत तेच ॲडव्होकेट माधव जाधव आहेत. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, काय सांगाल? प्रथम आपल्या माध्यमातून आपलं न्यूज चॅनल आणि सर्वच जे पत्रकार बांधव आहेत, तसेच खास करून विशेष करून बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री कावत साहेब आणि धस साहेब, दमानियाताई, बजरंगप्पा सोनवणे आणि त्याचबरोबर संदीप भाया क्षीरसागर या सर्वांचे मी खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. त्याचं कारण की या सर्वांच्या प्रयत्नामुळे बीड जिल्ह्यामध्ये लोकशाही जिवंत असल्यासारखी जाणीव आता कुठं सर्व सामान्य माणसामध्ये होत चाललेली आहे. राहिला विषय 20 तारखेला मतदानाच्या दिवशी जो प्रसंग घडला, 20 तारखेला मतदान प्रक्रिया चालू असताना परळी मतदारसंघातील परळी शहरातील बँक कॉलनीतील मतदान केंद्र ताब्यात घेतलेलं होतं. ही माहिती मिळाल्यामुळं त्या ठिकाणी लोकशाही जिवंत राहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. परंतु पर्यायानं त्या ठिकाणी तिथल्या गुंडांनी संपूर्ण मतदान केंद्र ताब्यात घेऊन त्या ठिकाणी बोगस मतदान चालू केलं होतं आणि आम्ही तो थांबवण्यासाठी त्या ठिकाणी गेलो असता आमच्यावरती त्या ठिकाणी प्राणघातक असा हल्ला झाला आणि हा हल्ला संपूर्ण महाराष्ट्रानं देशानं पाहिला तुमच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या. आणि हा हल्ला होत असताना त्या ठिकाणी जे पोलीस गार्ड होते, उमेदवाराचे गार्ड, त्यांनाही धक्काबुक्की केली, त्यांनाही त्यांच्या शासकीय कर्तव्यापासून दूर केलं गेलं. त्यांना ते करू दिलं नाही, अडथळा आणला कामात त्यांच्या कर्तव्यात. आणि बंदोबस्तावर असलेले जे पोलीस होते बांधव, ते उघड्या डोळ्यानं तो प्रकार बघत होते. परंतु त्यांनीही आजपर्यंत काही कुठं गुन्हा दाखल केला नाही किंवा त्या अनुषंगानं तक्रार दिली नाही. त्यामुळंच 82 दिवसानंतर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री कावत साहेब यांच्या सूचनेवरून आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब, तसेच आदरणीय धसांना, संदीप भाया क्षीरसागर, दमानियाताई आणि बजरंगप्पा सोनवणे यांच्या पाठपुराव्यानं हा गुन्हा दाखल झाला आहे. एकंदरीत जी घटना घडली होती त्या दिवशी काय तुम्ही तिथं अर्ज वगैरे केला का? गुन्हा दाखल करण्याची काही प्रक्रियेसाठी तुम्ही काय प्रयत्न केलेला? ती घटना घडल्यापासून सतत मी त्या घटनेच्या अनुषंगानं पाठपुरावा करत आलेलो आहे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब पूर्वीचे आणि आत्ताचे सुद्धा, तसेच परळी शहराचे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांनाही मी पत्रव्यवहार केलेला आहे, अर्ज दिलेले आहेत, तक्रारी अर्ज दिलेले आहेत. परंतु त्या संदर्भात परळी शहरातल्या पोलिसांनी काही दखल घेतलेली नव्हती. काय नेमकं कारण असू शकतं की त्यांनी गुन्हा दाखल करायला व त्यांनी विलंब लावला आणि तब्बल 82 दिवसानंतर हा गुन्हा दाखल झालेला? नाही, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि लोकशाहीवर झालेला तो हल्ला होता. तो माधव जाधववर हल्ला नव्हता तो, कारण आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होतो. परंतु त्या ठिकाणी जो भ्याड हल्ला झाला तो लोकशाहीवरचा हल्ला होता आणि लोकशाहीचे रक्षक जे अंगरक्षक त्या ठिकाणी होते पोलीस आणि दुसरे जे मतदान केंद्रावर जे पोलीस बांधव होते बंदोबस्तात, हे उघड्या डोळ्याने ते लोकशाहीवरला हल्ला बघत होते. आणि परळी शहरातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, पोलीस प्रशासनाने हा हल्ला उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. परंतु 82 दिवस त्याबाबत त्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही आणि गुन्हा दाखल केला नाही. ही अतिशय शोकांतिका आहे असं मला वाटतं. आणि त्याचं कारण म्हणजे काहीच नाही आहे. जे सध्याचे त्या ठिकाणचे जे मंत्री आहेत परळी शहरात राहणारे, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, ज्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे मंत्रिपद घेताना, त्या शपथेचा भंग करून ते त्या गुन्हेगारांना पाठीराखी बनत होते, पाठराखण करत होते गुन्हेगारांची. आणि गुन्हा दाखल होऊ नये यासाठी त्यांनी, म्हणजे आदरणीय धसांना जे म्हणतात आका आणि आकाचे आका, यांनीच ते प्रयत्न केले आणि म्हणून इतके दिवस लागले गुन्हा दाखल करायला.
कुठंतरी प्रशासनामध्ये एक लोकप्रतिनिधीचा हस्तक्षेप होत असल्यामुळं अशा घटनाला कुठं खतपाणी मिळतंय का असं वाटतंय का? नक्कीच बीड जिल्ह्यात जो काही बिहार झालाय किंवा एक अतिशय दुःखद घटना जी संतोष अण्णा देशमुखांच्या बाबतीत घडली, ही ह्या लोकसेवकांच्या जे म्हणजे लोकसेवक म्हणण्यापेक्षा लोकप्रतिनिधी जे आहेत आणि लोकसेवक सुद्धा पर्यायाने पोलीस प्रशासनातले हे गुन्हेगारांना पाठिंबा देतात, पाठराखण करतात आणि गुन्हेगाराचं उघडपणे जाहीर समर्थन करतात. म्हणजे दुर्दैव वाटते, खंत वाटते की महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्याला जेव्हा वाल्मिक कराड जेलमध्ये गेले, तुरुंगात गेले, तेव्हा त्यांच्या आईला भेटायला, त्यांच्या घरी जायला, त्यांच्या कुटुंबाची भेट घ्यायला वेळ मिळाला. परंतु दुर्दैवानं आज तागायत ह्या महाराष्ट्र राज्याचे परळी शहरातील 2 मंत्री यांना आदरणीय स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या घरी जायला वेळ मिळाला नाही, त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करायला ह्यांना वेळ मिळाला नाही, त्या मायमाऊलीचे, त्या भगिनीचे अश्रू पुसायला ह्यांना वेळ मिळाला नाही. म्हणजे पर्यायानं हे संदेश काय देऊ इच्छितात की आम्ही गुन्हेगारांच्या पाठीमागं उघडपणे राहतोय, पण ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्या पाठीमागं आम्ही नाहीत, हाच मेसेज ते देतात ते जे कोणी त्यांचे जे पाळलेले आहेत त्यांना. आणि त्यामुळेच त्यांचं मनोबल वाढतं ना गुन्ह्यांचं, गुन्हेगारांचं. उशिरा का होईना आता परळी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितावरती गुन्हा दाखल केलेला आहे. काय भावना असतील आपल्या या संदर्भामध्ये? काही नाही, मी आपल्या माध्यमातून सर्व म्हणजे महाराष्ट्र राज्यातले सर्व चॅनल्स, आपण सर्व पत्रकार बांधव, लोकशाहीचे 4था स्तंभ आणि विशेष खास करून आदरणीय धसांना, आदरणीय दमानियाताई, आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे आणि आदरणीय संदीप भाया क्षीरसागर या सर्वांचे आणि खास करून बीड जिल्ह्याचे सध्याचे पोलीस अधीक्षक, जे दबंग पोलीस अधीक्षक ज्यांना आपण म्हणू असे कर्तव्यदक्ष कावत साहेब, या सर्वांचे आणि महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्री साहेबांचे, मुख्यमंत्री साहेबांचे मी खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं बीड जिल्ह्यात लोकशाही जिवंत असल्याचं एक लोकांमध्ये एक भावना निर्माण होत आहे. आणि त्यामुळं नक्कीच या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था या बीड जिल्ह्यामध्ये अबाधित राहावी, या पुढच्या काळामध्ये कोणावरही अन्याय अत्याचार होऊ नये आणि विशेष करून सर्व निवडणुकांमध्ये लोकशाही जिवंत राहावी हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. एकंदरीत हे होते ॲडव्होकेट माधव जाधव आणि यांनी येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये देखील लोकशाही जिवंत राहावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, अंबाजोगाई.